राखी पौर्णिमेच्या दिवशी भावाला राखी बांधण्यासाठी घरी आलेल्या नंदेला भाऊजाईने दारातच थांबवलं. दारात नंदेला पाहून वहिनीने थेट तिच्या कानशिलात लगावली आणि त्यानंतर जे झालं ते तर, मी शालिनी, मीच ती भाऊजाई आहे जिने तिच्या नंदेला राखी पौर्णिमेला दारातच थांबवलं. राखी पौर्णिमेच्या दिवशी भावाला राखी बांधायला आलेल्या नंदेसोबत भाऊजाई अशीही वागू शकते याचा विचार कोणीही केला नसेल, पण मी तशी वागले आणि याचं कारण काय ते तुम्हाला पुढे कळेलच. काही नाती आपल्याला जन्माने मिळतात तर काही नाती आपण जोडतो, पण कधीकधी हीच नाती आपल्या आयुष्यात असा गोलमाल आणि विष पेरतात की ज्या घराला आपण आपलं मानतो तेच घर एखाद्या तुरुंगासारखं वाटू लागतं. आज मी जे काही केलं त्याबद्दल समाजातील काही लोक मला उद्धट, संस्कारहीन किंवा राक्षसी भावजाई म्हणतील, पण एका स्त्रीने जेव्हा तिचा स्वाभिमान, तिचं अस्तित्व आणि तिच्या पोटातल्या बाळाचा सन्मान वाचवण्यासाठी हात उचलला तेव्हा तिची वेदना काय होती हे फक्त तीच जाणू शकते. अनुराग आणि माझं लग्न 5 वर्षांपूर्वी मोठ्या थाटामाटात झालं होतं. अनुराग दिसायला रुबाबदार होता व स्वभावानेही प्रेमळ होता. एका चांगल्या कंपनीत मोठ्या हुद्द्यावर तो जॉबला होता. मी एका मध्यमवर्गीय पण सुसंस्कृत कुटुंबातून आलेली मुलगी होते. लग्नानंतर माझे सुरुवातीचे काही महिने अगदी स्वप्नासारखे गेले, पण त्या स्वप्नवत दुनियेतून सत्याच्या खडकाळ जमिनीवर यायला मला जास्त वेळ लागला नाही. आणि मला या जमिनीवर आदळणारी व्यक्ती दुसरी कोणी नसून माझी नणंद सीमा होती. सीमा अनुरागपेक्षा 2 वर्षांनी मोठी होती. तिचं लग्न आमच्या लग्नाचे 3 वर्ष आधी झालं होतं आणि ती तिच्या सासरी दुसऱ्या शहरात राहत होती. पण तिचं शरीर जरी तिच्या सासरी असलं तरी तिचा आत्मा आणि लक्ष मात्र नेहमी आमच्या घरातच असायचं. अनुराग त्याच्या आईवडिलांचा लहान मुलगा होता. लहानपणापासूनच त्याला त्याच्या मोठ्या बहिणीची म्हणजेच सीमाची सवय होती. सीमा सांगेल ती पूर्व दिशा असाच अनुरागचा कारभार असायचा. लग्नानंतर मला वाटलं होतं की काळानुसार सीमाच्या हस्तक्षेपाचं प्रमाण कमी होईल आणि अनुरागला त्याच्या स्वतःच्या संसाराची जबाबदारी कळेल, पण माझं हे गृहीतक पूर्णपणे चुकीचं ठरलं. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत सीमाच्या अनुरागला दिवसातून कमीत कमी 4 ते 5 फोन यायचे. त्या फोनवर गप्पा कमी आणि आमच्या घरातील प्रत्येक गोष्टींचा हिशोब जास्त घेतला जायचा. अनुराग, आज शालिनीने काय स्वयंपाक केलाय? अनुराग, तू तिला नवीन साडी घेऊन दिलीस का? अनुराग, तुझ्या बँक खात्यात किती पैसे आहेत? तुझे पैसे शालिनीच्या हातात देऊ नकोस, तिच्या माहेरचे लोक हडप करतील. अशा गप्पा सीमा करायची. सुरुवातीला मी या गोष्टींकडे दुर्लक्ष केलं. मला वाटलं बहिणीचं भावावर प्रेम आहे म्हणून ती चौकशी करते, पण हळूहळू मला समजलं की हे प्रेम नव्हतं, तर ही एक विकृत पकड होती. सीमाला हे सहनच होत नव्हतं की तिचा भाऊ आता दुसऱ्या एका स्त्रीवर प्रेम करतोय किंवा त्याचं स्वतःचं एक स्वतंत्र आयुष्य आहे. बघता बघता आमच्या लग्नाला पुढे 2 वर्ष पूर्ण झाली. आता घरातील वातावरण हळूहळू चिघळू लागलं होतं. अनुराग माझ्यावर प्रेम करत होता, पण सीमाच्या सततच्या कानभरणीमुळे त्याच्या मनात माझ्याबद्दल संशयाचे आणि अविश्वासाचे बीज रोवले जात होते. कधीकधी मी माझ्या आईवडिलांकडे गेले की सीमा अनुरागला फोन करून सांगायची, बघ, तिला तुझ्यापेक्षा तिच्या माहेरची माणसं जास्त आवडतात, ती तिकडे जाऊन तुझ्या विरुद्ध कान भरत असेल, असे ती माझ्या नवऱ्याला सांगायची. मग मी माहेरून परत आल्यावर अनुराग माझ्याशी 2-2 दिवस बोलत नसे. माझे आईबाबा जेव्हा कधी आमच्या घरी यायचे तेव्हा सीमा काही ना काही निमित्त काढून तिथे हजर व्हायची. माझ्या आईने आणलेल्या भेटवस्तूंची चेष्टा करणे, माझ्या वडिलांच्या साध्या राहणीमानावर टोमणे मारणे हे तिचे नित्यनियमाचे खेळ झाले होते. सीमा एकदा माझ्या वडिलांना म्हणाली होती की शालिनीला जरा घरात कसं वागायचं ते शिकवून पाठवायचं ना. आमच्या अनुरागला साध्या गोष्टींसाठी त्रास होतो. तुमच्या घरी तर एवढ्या सुविधा नसतील म्हणून तिला इथे जरा जास्तच हवेत उडायची सवय झाली आहे. त्यावेळी माझे वडील शांतपणे खाली मान घालून ते अपमान सहन करायचे, कारण त्यांना वाटायचं की आपण काही बोललो तर आपल्या मुलीचा संसार मोडून पडेल. माझ्या आईच्या डोळ्यात ते अश्रू पाहून माझं काळीच पिळवटून निघायचं. पण मी अनुरागकडे न्याय मागायला गेले की तो मलाच सुनवायचा. शालिनी, सीमा माझी मोठी बहीण आहे, तिने लहानपणापासून माझे लाड केलेत, ती तुझ्या भल्यासाठीच बोलते, तू उगाच प्रत्येक गोष्टीचा बाऊ करू नकोस. अनुरागचं हे उत्तर ऐकून मी आतल्या आत घुटमळत राहायचे. पण खरा नरक तर तेव्हा सुरू झाला जेव्हा आमच्या लग्नाला 3 वर्ष पूर्ण झाली तरी मला मूल होत नव्हतं. स्त्रीच्या आयुष्यात मातृत्व ही एक नैसर्गिक गोष्ट असते, पण समाजाने नातेवाईक त्याला तिच्या स्त्रीत्वाचा कस मानतात. सीमाने या परिस्थितीचा पूर्ण फायदा घेतला. तिने संपूर्ण नातेवाईकात एकच आवाई उठवली की शालिनीमध्येच काहीतरी दोष आहे, ती तर वांज आहे, आमच्या घराचा वंश पुढे चालवायची तिची लायकी नाही. सण समारंभात नातेवाईक माझ्याकडे सहानुभूतीने किंवा तुच्छतेने पाहू लागले. सीमाने अनुरागच्या डोक्यात दुसरं लग्न करण्याचे विचार भरण्यास सुरुवात केली. ती त्याला सांगायची की अनुराग, अरे अजून किती दिवस थांबणार,
वय निघून चाललंय तुझं. शालिनीच्या मागे लागून तुझा वंश संपेल. सोडून दे तिला आणि दुसरं लग्न कर. माझ्या ओळखीची एक मुलगी आहे, खानदानी आणि सुसंस्कृत आहे ती. विचार कर बाबा. सीमा आणि अनुरागचं हे संभाषण मी एकदा अनुरागच्या फोनच्या स्पीकरवरून ऐकलं होतं. त्या दिवशी मी अनुरागसमोर ढसाढसा रडले. मी म्हणाले, अनुराग, तू तुझ्या बहिणीला काहीच का बोलत नाहीस? आपण डॉक्टरांकडे जातोय ना. डॉक्टरांनी सांगितलंय ना की आपल्याला वेळ लागेल पण सर्व काही ठीक होईल. मग तुझी बहीण माझ्या स्त्रीत्वाचा असा लिलाव का करते? अनुरागने मला जवळ घेतलं, पण त्याच्या डोळ्यात ती ठामता नव्हती, जी एका पतीच्या डोळ्यात आपल्या पत्नीचे रक्षण करताना असायला हवी. तो फक्त एवढंच म्हणाला, ती वैतागात बोलली असेल शालिनी, सोडून दे ना. त्या सोडून देणं या शब्दामागे माझ्या आत्मसन्मानाचा रोज बळी जात होता. असेच दिवस आणि महिने जात होते. मी स्वतःला पूर्णपणे देवाच्या आणि कामाच्या स्वाधीन केलं होतं. सीमाचा त्रास दिवसेंदिवस वाढतच चालला होता. ती महिन्यातून 2दा आमच्या घरी यायची, घराचा ताबा घ्यायची आणि मला माझ्याच घरात मोलकरणीसारखं वागवायची. अनुराग तिच्यासमोर अगदी बाहुलं बनून राहायचा. पण म्हणतात ना, रात्रीच्या शेवटी पहाट होतेच. लग्नाच्या 5व्या वर्षी मला अचानक चक्कर येऊ लागली आणि मळमळू लागलं. मी जेव्हा डॉक्टरांकडे गेले आणि चाचण्या झाल्या, तेव्हा डॉक्टरांनी मला ती गोड बातमी दिली, जिची मी मागच्या 4 वर्षांपासून वाट बघत होते. डॉक्टर म्हणाले, अभिनंदन शालिनी, तुम्ही आई होणार आहात. डॉक्टरांचे ते शब्द ऐकून माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. 5 वर्षांचा तो मानसिक त्रास, ते टोमणे, ती अपमानाची शेकोटी, सगळं काही ते एका क्षणात वाहून गेलं. मी धावत घरी आले. अनुरागला जेव्हा हे कळलं तेव्हा तोही ढसाढसा रडला. त्याने मला मिठी मारली. म्हणाला, शालिनी, मला माफ कर. मी तुझ्यावर संशय नाही घेतला, पण मी तुला आनंदीही ठेवू शकलो नाही. आता आपल्या आयुष्यात सगळं ठीक होईल. परंतु हे सुख जास्त काळ टिकणारं नव्हतं. कारण सीमाला जेव्हा ही बातमी कळाली तेव्हा तिचा जळफळाट झाला. तिच्या हातातून अनुरागला नियंत्रित करायची दोरी सुटते अशी भीती तिला वाटू लागली. जर मला मूल झालं तर अनुराग पूर्णपणे माझ्याकडे आणि बाळाकडे ओढला जाईल हे तिने ओळखलं होतं. डॉक्टरांनी माझ्या काही वैद्यकीय गुंतागुंतीमुळे मला पहिल्या 3 महिन्यात पूर्ण विश्रांती घ्यायला सांगितली होती. अनुरागने माझ्यासाठी घरातील कामाकरता बाई ठेवली आणि मला अजिबात त्रास होऊ नये याची काळजी घेऊ लागला. पण सीमा शांत बसणाऱ्यांपैकी नव्हती. बातमी कळल्यानंतर 2च दिवसांनी तिने अनुरागला फोन केला. त्या दिवशी दुपारी अनुराग हॉलमध्ये बसून फोनवर बोलत होता. मी बेडरूममध्ये होते. अनुरागला वाटलं मी झोपले आहे, म्हणून त्याने फोनचा स्पीकर चालू केला होता, कारण तो काहीतरी काम करत होता. मी पाणी पिण्यासाठी बाहेर येत होते. तितक्यातच सीमाचा तो विषारी आवाज माझ्या कानावर पडला. अनुराग, तू वेडा आहेस का रे? ती शालिनी काय पोटावर हात ठेवून फिरते आणि तू तिची चाकरी करतोयस? गरोदरपणात कसली आली आहे विश्रांती? पूर्वीच्या बायका शेतात काम करायच्या गरोदर असताना. ही तर नुसती नाटकं करते तुला दाखवायला. त्यावर अनुराग म्हणाला, नाही ग ताई, डॉक्टरांनी सांगितलंय तिला त्रास आहे म्हणून. अनुरागचं बोलणं ऐकून समोरून सीमा चिडूनच म्हणाली, अरे बाजूला ठेव तुझे डॉक्टर. मला एक सांग, 5 वर्षाचीचा गर्भ राहत नव्हता ती अचानक कशी काय गरोदर राहिली? तू खात्री करून घेतलीस का? मूल तुझंच आहे ना? विचार जरा तिला, कोणासोबत हिंडत होती ती मधल्या काळात. सीमाचे ते शब्द माझ्या कानावर पडले. त्या क्षणी माझ्या पायाखालची जमीनच सरकली. एका स्त्रीवर, एका पत्नीवर आणि एका आईवर यापेक्षा मोठा आणि भयंकर कलंक कोणता असू शकतो? तिने फक्त माझ्या चारित्र्यावर संशय घेतला नव्हता, तर माझ्या पोटातील त्या निष्पाप, अजून जन्मालाही न आलेल्या जीवाच्या रक्तावर संशय घेतला होता. माझे हातपाय थरथरू लागले. डोळ्यांसमोर अंधारी आली. पण त्या अंधारातच माझ्या आत एक ज्वालामुखी पेटला. 5 वर्षांचा दाबून ठेवलेला राग, अपमान, अश्रू या सर्वांचे रूपांतर एका प्रचंड क्रोधात झाले. अनुरागने फोनवर तिला जरा धाकावून सांगायला हवे होते, पण तो फक्त एवढंच म्हणाला, ताई, असं काहीतरी भलतं-सलतं बोलू नकोस. त्याचा तो दुबळा विरोध पाहून मला समजलं की आता स्वतःची लढाई मला स्वतःलाच लढावी लागणार आहे. या घरात जर मला आणि माझ्या बाळाला मानाने जगायचं असेल तर मला या विषयाचा नायनाट करावाच लागेल. तेव्हा मी शांतपणे बेडरूममध्ये गेले. माझं रडणं आता बंद झालं होतं. डोळ्यातील अश्रू सुकून तिथे एक कठोर निश्चय आला होता. मी अनुरागच्या फोनमधील ते कॉल रेकॉर्डिंग चुपचाप माझ्या फोनमध्ये ट्रान्सफर करून घेतले, कारण अनुरागच्या फोनमध्ये ऑटो कॉल रेकॉर्डिंग चालू होते हे सीमाला माहीत नव्हतं. मी फक्त एका दिवसाची वाट पाहत होते, राखी पौर्णिमेच्या दिवसाची. आणि अखेर उजाडला तो पवित्र दिवस, राखी पौर्णिमेचा. त्या दिवशी सकाळपासूनच घरात सणाची तयारी सुरू होती. अनुराग खूप खुश होता. त्याने सीमासाठी महागडी साडी आणि सोन्याचे वेळे आणून ठेवले होते. मीही शांतपणे सणाची तयारी करत होते. पण आज माझी तयारी वेगळीच होती. मी आज पूजा साहित्यांसोबतच माझ्या स्वाभिमानाच्या हत्यारही पाजळलेले होते. सकाळी 11च्या सुमारास दारावरची बेल वाजली
अनुराग धावतच दार उघडायला गेला. दारात सीमा उभी होती. अंगावर भरजरी साडी, चेहऱ्यावर तोच नेहमीचा अहंकारीपणा आणि हातात राखीचं सजवलेलं ताट. सोबत तिचा नवरा आणि मुलगाही होते. सीमा दारात उभी राहून मोठ्याने म्हणाली, अनुराग, माझ्या भावा, तुला राखीच्या खूप खूप शुभेच्छा. तेव्हा अनुराग तिचा मान सन्मान करण्यासाठी पुढे सरसावला. तितक्यात मी बेडरूममधून बाहेर आले. माझं रूप आज काही वेगळंच होतं. डोळ्यात अंगार आणि चेहऱ्यावर कमालीची शांतता. मी पुढे झाले आणि अनुरागला बाजूला सारून थेट दाराच्या मध्यभागी उभी राहिले. सीमा मला दारात पाहून अडखळली. तिच्या चेहऱ्यावरचा अहंकार क्षणभरासाठी ढासळला, पण लगेच तिने स्वतःला सावरलं आणि उपहासाने हसत म्हणाली, काय ग शालिनी, अशी काय दारात नागिनीसारखी फणा काढून उभी आहेस? सरक बाजूला, मला आत येऊ दे. माझ्या भावाला राखी बांधायची आहे. मी तिच्याकडे पाहिलं. तिचे ते उद्धट शब्द, तिच्या डोळ्यातील माझ्याबद्दलचा तिरस्कार आणि भूतकाळातील प्रत्येक अपमानाचा प्रसंग माझ्या डोळ्यासमोर एखाद्या चित्रपटासारखा फिरू लागला. मी तिला अत्यंत थंड आणि दणकेबाज आवाजात म्हणाले, तू आत येऊ शकत नाहीस. काय? तुझी एवढी हिंमत? तू मला माझ्या भावाच्या घरात अडवणारी कोण? सीमा मोठ्याने ओरडली. अनुराग, बघतोयस का? बघ तुझी बायको माझ्याशी कशी वागते. ही मला दारातच थांबवते. अनुराग अस्वस्थ झाला. म्हणाला, शालिनी, हे काय चाललंय? आज सणाचा दिवस आहे, ताईला आत येऊ दे. सीमा पुढे पाऊल टाकणार तितक्यात मी तिच्या तोंडासमोर माझा हात धरला. मी म्हणाले, मी सांगितलंय ना, तू या घरात पाऊल टाकायचा नाहीस. त्यावरती म्हणाली, अरे वांझट, तुझ्या अवकात काय आहे मला अडवायची? सीमाने माझा हात झटकायचा प्रयत्न केला आणि मला ढकलून आत यायचा प्रयत्न केला आणि त्या क्षणी माझा उजवा हात हवेत उंचावला गेला. वेळ जणू तिथेच थांबली. घरातील सर्वजण स्तब्धित झाले आणि सटाक असा एक जोरदार दणकेबाज आवाज पूर्ण हॉलमध्ये घुमला. माझ्या हाताची पाचही बोटं सीमाच्या गोऱ्यापान कानशिल्यावर उमटली होती. झिंजेने आणणारा तो फटका एवढा तीव्र होता की सीमा तोल जाऊन दाराच्या चौकटीला टेकली. तिच्या हातातील राखीची थाळी खाली पडली. संपूर्ण घरात श्मशान शांतता पसरली. सीमाच्या हातातील राखी जमिनीवर होती आणि तिच्या चेहऱ्यावर तीव्र वेदना आणि अविश्वासाचे भाव होते. तिने तिच्या गालावर हात ठेवला. तिचा नवरा आणि मुलगा तोंड उघडे ठेवून पाहत राहिले. अनुराग क्रोधाने लालबुंद झाला. तो माझ्याकडे धावून आला. शालिनी, तुझी ही हिंमत? तू माझ्या बहिणीच्या कानशिलात लगावलीस, तीही राखी पौर्णिमेच्या दिवशी? तू वेडी झाली आहेस का? तुझा मेंदू ठिकाणावर आहे का? त्याने मला ढकलण्याचा प्रयत्न केला, पण मी ठाम उभी राहिले. मी माझ्या फोनचा लॉक उघडलं आणि स्पीकरचा आवाज फुल केला. मी म्हणाले, अनुराग, शांत रहा आणि आधी हे ऐक. मी फोनवर ती कॉल रेकॉर्डिंग प्ले केली. शांततेचा भंग करत सीमाचा तो विषारी आवाज हॉलमध्ये घुमू लागला. आणि मला एक सांग, 5 वर्ष जिचा गर्भ राहत नव्हता ती अचानक कशी काय गरोदर राहिली? तू खात्री करून घेतलीस का मूल तुझंच आहे ना? विचार जरा तिला, कोणासोबत हिंडत होती ती मधल्या काळात. रेकॉर्डिंग जोराने चालू होती आणि जणू घरातील हवाच विषारी होत चालली होती. सीमाचा चेहरा पांढरा फटक पडला. सीमाचा आवाज ऐकून तिचा नवरा खाली मान घालून उभा राहिला. त्यांना स्वतःच्या बायकोच्या या नीचपणाची लाज वाटत होती. रेकॉर्डिंग संपली तसं मी सीमाकडे पाऊल टाकलं. ती नकळत 2 पावलं मागे सरकली. तिच्या डोळ्यातील तो अहंकार आता गायब झाला होता आणि तिथे एका भीतीची जागा आली होती. मी तिच्या डोळ्यात डोळे घालून ओरडले, बोल आता, या कानशिलाचा प्रसाद कसा वाटला? शालिनी, मी ते रागाच्या भरात. सीमा अडखळत बोलू लागली. मी म्हणाले, गप्प बैस. गेल्या 5 वर्षात तू माझ्या साध्या साध्या गोष्टींवरून माझं आयुष्य नरक केलंस, तरीही मी शांत राहिले. तू माझ्या आईवडिलांचा अपमान केलास, त्यांच्या गरिबीची चेष्टा केलीस, तरी मी शांत राहिले. तू मला वाज म्हणून हिणवलंस, नातेवाईकात माझी बदनामी केलीस, मी तरीही संसारासाठी शांत राहिले. पण सीमा, जेव्हा तू माझ्या चारित्र्यावर संशय घेतलास आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे माझ्या पोटातल्या या निष्पाप जीवाच्या अस्तित्वावर, त्याच्या रक्तावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलास, तेव्हा तू एका आईला आव्हान दिलंस. तेव्हा माझे शब्द दाराबाहेर उभ्या असलेल्या शेजाऱ्यांच्या कानावरही पडत होते. मी अनुरागकडे वळले. अनुरागच्या डोळ्यातून आता पश्चातापाचे अश्रू वाहत होते. त्याला समजलं होतं की त्याने किती मोठा गुन्हा केलाय. तेव्हा मी शांत पण कठोर आवाजात म्हणाले, अनुराग, आज तू मला विचारतोयस ना की मीच्या कानशिलात का मारलं? कारण तू पुरुष म्हणून, एक पती म्हणून अपयशी ठरलास. जेव्हा तुझ्या बहिणीने माझ्यावर आणि तुझ्या होणाऱ्या बाळावर चिखलफेक केली, तेव्हा तू तिच्या कानशिलात मारायला हवी होतीस. तू ती हिंमत दाखवली नाहीस, म्हणून हा हात मला उचलावा लागला. माझं बोलणं ऐकून अनुराग खाली मान घालून डसाडसा रडू लागला. तो सीमाकडे वळला आणि म्हणाला, ताई, तू माझ्या पाठीमागे असं बोलत होतीस? मी तुझ्यावर अंधासारखा विश्वास ठेवला. माझी बायको रात्रंदिवस तुझा मान राखत होती आणि तू आमच्या बाळाबद्दल असे नीच विचार मनात ठेवत होतीस. त्यावरती म्हणाली,
अनुराग, ती तुला भडकावते रे. सीमाने अजूनही नालायकपणा सोडला नव्हता. तिने शेवटचा प्रयत्न केला. तिचं बोलणं ऐकून अनुराग तिच्यावर ओरडला. म्हणाला, चुप बस ताई. त्याचा आवाज इतका मोठा होता की सीमा हादरली. तो म्हणाला, निघून जा इथून, आजच्या आज निघून जा. ज्या बहिणीच्या मनात माझ्या संसाराबद्दल, माझ्या बायकोबद्दल आणि माझ्या बाळाबद्दल एवढं विष आहे, ती बहीण मला नकोय. आजपासून माझाने तुझा काहीही संबंध नाही. सीमाच्या नवऱ्याने सीमाचा हात धरला. चल सीमा, तुझ्या निस्वभावामुळे आज मलाही मान खाली घालावी लागते. चल इथून. सीमा अपमानाने, संतापाने आणि दुःखाने थरथरत होती. तिच्या हातातून ती राखीची थाळी निसटली होती. तसंच तिच्या हातातून तिच्या भावाचं घर आणि हक्कही निसटला होता. ती एक शब्दही न बोलता मान खाली घालून पाय आपटत निघून गेली. दारात पडलेली ती विखुरलेली राख्यांची थाळी मी शांतपणे एका बाजूला केली. अनुराग माझ्या पाया पडायला आला. म्हणाला, शालिनी, मला माफ कर. मी अंध होतो. मी तुला खूप त्रास दिला. तेव्हा मी त्याला उठवलं आणि त्याच्या डोळ्यातील अश्रू पुसले व म्हणाले, अनुराग, मला तुझा राग नाहीये, पण मला हे घर आणि माझं बाळ सुरक्षित हवं आहे. जर आपण आज अन्यायाविरुद्ध आवाज उठवला नसता तर उद्या हे विष आपल्या बाळाच्या आयुष्यातही कालवले गेले असते. त्या दिवशी राखी पौर्णिमेचा सण साजरा झाला नाही, पण त्या दिवशी माझ्या संसारात एक नवा सूर्य उगवला. स्त्रीने सहनशील असणे हा तिचा गुण आहे, पण अन्यायाविरुद्ध मौन बाळगणे हा तिचा पराभव आहे. जेव्हा नाती विषाने भरतात तेव्हा ती नाती तोडणेच योग्य ठरते. मी आज माझ्या नंदेला फक्त कानशिलात मारली नव्हती, तर माझ्या स्वाभिमानाची, माझ्या अस्तित्वाची आणि माझ्या होणाऱ्या बाळाच्या सन्मानाची एक अभेद भिंत उभी केली होती. कधीकधी शांत राहण्यापेक्षा योग्य वेळी उठवलेला हातच समोरच्याला त्याची खरी जागा दाखवून देतो, आणि आज मी तेच केलं होतं. भावाचा संसार कसा विखरेल असा विचार करणारी कधीच बहीण होऊ शकत नाही. बहीण भावाचं नातं हे दोघांनी निभवायचं असतं. जसं भाऊ बहिणीच्या संसारात हस्तक्षेप करत नाही, तसं कुठल्याही बहिणीने आपल्या भावाच्या संसारात हस्तक्षेप करू नये. सतत भावासाठी मनात वाईट विचार ठेवायचा आणि रक्षाबंधन व भाऊबीजेच्या दिवशी तेवढ्या पुरता प्रेम लुटवायचं, या अशा नात्यांना काहीही अर्थ नसतो. ज्या दिवशी एक बहीण आपल्या लग्न झालेल्या भावाबद्दल व त्याच्या परिवाराबद्दल मनात कुठलंही विष ठेवणार नाही, तेव्हा ती खऱ्या अर्थाने बहिणीच्या नात्याला जागेल आणि त्या दिवशी खरी रक्षाबंधन व भाऊबीज साजरा होईल. मंडळी, आजकाल आपण बऱ्याच कुटुंबात असं बघतोय की बहिणींच्या सततच्या हस्तक्षेपामुळे भावाचा संसार विखुरतो किंवा भावाला वेगळं राहण्यास मजबूर केलं जातं. बहिणींनीही हा विचार करावा. जर तुमच्या संसारात तुमच्या नंदेने हस्तक्षेप केला तर तुम्हाला चालेल का? लग्न झालं म्हणजे तुमचा भाऊ बदलत नाही, त्याच्यावरच्या जबाबदाऱ्या वाढतात. तरीही तुम्हाला वाटत असेल की ती आली आणि आमचा भाऊ बदलला, तर एक गोष्ट लक्षात घ्या, भाऊ कधीच बदलत नसतो. आणि जर तो तुम्हाला बदललेला वाटत असेल तर तुम्ही स्वार्थी झाला आहात हे समजून घ्या. कारण तुम्ही भावाला त्याच्या चांगल्या सुखी संसारात खुश बघू शकत नाहीत. लग्नानंतर भावाच्या आयुष्यात आलेल्या नव्या स्त्रीला, आपल्या भाऊजाईला तिचं स्थान आणि स्वातंत्र्य मिळणं हा तिचा अधिकार आहे. बहिणीने माहेरचा आधार जरूर राहावं, पण माहेरची रिमोट कंट्रोलर बनायचा प्रयत्न करू नये. भावाचा संसार फुलताना पाहून आनंद मानणे हेच एका खऱ्या आणि प्रेमळ बहिणीचे लक्षण आहे. मंडळी, कशी वाटली ही कथा? ऐकत रहा मनाचे बोल.